नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकातला शेवटचा पाठ संतवाणी आणि ह्या संतवाणीमधले अ भाग जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. संतांची परंपरा महाराष्ट्राला फार वर्षापूर्वीची आहे. वारकरी संप्रदाय हा मूळ संप्रदाय मानून श्री विठ्ठल भक्त हे वारकरी संप्रदाय आणि त्यावेळेचा समाज जो मागासलेला होता आणि त्या मागासलेल्या समाजाला मार्ग दाखवण्याचं काम या संतांनी केलेलं आहे. आणि तोच वारकरी संप्रदाय पुढे नेत ज्ञानेश्वरांपासनं ते थेट एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांच्यापर्यंत सर्वांनी या वारकरी संप्रदायाची धुरा अगदी अखंडपणे सांभाळली. आणि अशाच एका संतांची संतवाणी आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकात ही अभंग जो आहे हा दिलेला आहे. तो अभंग तुम्ही उघडून बघायचा आहे आणि तिथून अभ्यासला तरी चालणार आहे किंवा मी तुम्हाला जो समोर दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही नीट वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो अभ्यासायचा आहे. चला तर मग जाऊया आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ 13वा संतवाणी या भागातील अ या भागात. संतवाणी अ, संत सेना महाराजांचा अभंग आपण पाहणार आहोत. इसवी सन 13व्या शतकाचा उत्तरार्ध हा त्यांचा जन्मकाळ आहे. आता 13वं शतक म्हणजे 13th सेंचुरी, 13. ओके. प्रसिद्ध संत कवी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज यांचे समकालीन संत सेना महाराज पंढरीचे वारकरी होते. त्यांच्या नावावर सुमारे 150 म्हणजे 150 अभंग आढळतात. संतांच्या सानिध्यात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये केलेले आहे. संत सेना महाराजांची जास्तीत जास्त चित्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ते संत कसे होते ह्याची कल्पना तुम्हाला येईल. तुम्हाला माहिती आहे हे सर्व संत जे होते हे विठ्ठल भक्त होते. वारकरी संप्रदाय हा संपूर्ण एक विठ्ठल भक्तांचा संप्रदाय म्हणूनच ओळखला जातो. आणि संत सेना महाराज सुद्धा या वारकरी संप्रदायाचे संत कवी होते. आणि हे संत कवी त्यावेळेला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज यांचे समकालीन संतच होते, ते म्हणजे संत सेना महाराज. आता थोडासा आपण संत सेना महाराजांचा अजून थोडासा परिचय पाहूया. कारण संत सेना महाराज हे त्यावेळेचे प्रसिद्ध संत कवी तर होतेच. त्यावेळेची जी प्रजा होती ही अत्यंत मागासलेली म्हणजे काय तर अंधश्रद्धेने संपूर्ण गुरफटलेली होती. मग या अंधश्रद्धेतून या प्रजेला बाहेर काढायचं, त्यांना मार्ग दाखवायचा, सत्य काय आहे हे दाखवायचं, देव आणि अंधश्रद्धा यामधला फरक त्यांना समजणं खूप गरजेचं होतं. आणि त्यामुळे हे सर्व कार्य म्हणजे प्रजेला योग्य मार्ग दाखवण्याचं कार्य हे संतांनी केलेलं आहे. त्यावेळेच्या लोकांना अक्षरशः अंधश्रद्धेने इतकं गुरफटून टाकलं होतं की प्रत्येक गोष्ट त्यांना समजणं त्यांच्या समजेच्या पलीकडेच होते. कारण प्रत्येक गोष्ट ते अंधश्रद्धेनेच मानत. काय तर देवाची अवकृपा झाली म्हणून पाऊस पडला नाही, आपण काहीतरी पाप केलं म्हणून आपल्याला पीक चांगलं आलं नाही वगैरे, हे सगळं जे आहे हे त्यांच्या मनात दडलेलं होतं. आणि देवाचा कोप होईल जर आपण त्याला बळी दिला नाही. देवाची सर्व लेकरं, आता देवाची लेकरं असल्यानंतर देव त्याच लेकराचा बळी मागेल का रे? नाही. पण हे लोकांना समजत नव्हतं, उमजत नव्हतं. आणि म्हणूनच हे समजवण्याचं, उमजवण्याचं काम ह्या संतांनी केलेलं आहे. चला आता आपण संत सेना महाराज यांचा एक थोडक्यात असा परिचय आपण पाहूया. श्री विठ्ठल आणि वारकरी संप्रदायाने फक्त जातीपातीच्या सीमा मोडल्या नाहीत तर प्रांताच्याही सीमा ओलांडल्या. म्हणजे फक्त ते महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिले नाहीत तर अनेक प्रांतापर्यंत हा वारकरी संप्रदाय पोचलेला आहे. संत सेना महाराज त्यांचेच एक उदाहरण होते. आणि संत सेना महाराज हे एक तेच उदाहरण ज्यांनी जातीपातीच्या भिंती सुद्धा मोडल्या,
प्रत्येक जातीला, कुठल्याही जातीला असं वारकरी संप्रदायामध्ये स्थान नाही असं नाही. त्यांनी प्रत्येकाला आपल्यामध्ये सामावून घेतलं. मग तो शूद्र असो नाही तर ब्राह्मण असो. तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काळी 4 वर्ण होते. ओके, त्या 4 वर्णांमध्ये ज्यांना आपल्याला वारकरी संप्रदायाबद्दल आपुलकी वाटते त्यांनी त्या संप्रदायामध्ये सामील व्हावं अशी सर्वांना सूट होती. ओके, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होते. मग त्या 4ही जातीपाती, त्याच्यामध्ये असलेल्या उपजाती, या सर्व जातीपातीच्या लोकांसाठी हा वारकरी संप्रदाय जो होता हा खुला होता. आणि संत सेना महाराज हे वारकरी संप्रदायाचं मूळ जे आहे हे पसरवण्यासाठी सेना महाराजांनी सुद्धा कार्य केलेलं आहे. आणि ह्या सीमा ओलांडून त्यांनी सर्वांना आत्मसात केलेलं आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत सेना महाराज. मध्य प्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचं मूळ व्यवसाय नाभिकाचा होता. नाभिका म्हणजे न्हावी जो असतो ना, केस कापणारा. ओके, त्यांना घरात बादशहाची हजामत करण्याचा मान, आणि त्यात काय तर बादशहाची हजामत करायची हा मान त्यांच्या घराण्यामध्ये होता. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमले होते. म्हणजे त्यांचा व्यवसाय जो हा चालूच होता, परंतु तरी सुद्धा त्यांचे मन जे होते हे देवपूजेत रमले होते. अशी एक गोष्ट सांगतात की एकदा बादशहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झाले होते. तेव्हा बादशाह चिडला. त्यांनी सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचवले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. असं म्हटलं जातं, ऑफकोर्स ह्या दंतकथा आहेत, ह्याला कुठल्याही अशी आपल्याकडे काय म्हणतात त्याला पुरावा जो आहे हा नाही आहे. या दंतकथा आहेत, या काल्पनिक कथा सुद्धा असू शकतात. पण असं म्हटलं जातं, कोणीतरी सांगितलेले की प्रत्यक्ष देव सुद्धा या भक्तांसाठी धावून आलेला आहे. आणि या भक्तांसाठी म्हणूनच त्यांनी त्यावेळेला संतांनी कार्य केलं. ते काय केलं तर ह्या सर्व लोकांना एक चांगला भक्ती मार्ग दाखवण्याचं कार्य जे आहे हे संतांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच देव आणि भक्त यातील नाते जे आहे हे कशा प्रकारे मजबूत असायला हवं हा भावार्थ आपण येथून समजून घ्यायचा आहे. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असे म्हणत हा वारकरी संत जो आहे विठ्ठल चरणी लीन झालेला आहे. पंढरी ही त्याच्या जीवनाचा ध्यास बनली. श्रावण वैद्य द्वादशी ही त्यांची पुण्यतिथी मानली जाते. म्हणजे श्रावण महिन्यातील वद्य पक्षातील द्वादशी ही त्यांची पुण्यतिथी मानली जाते. ओके, तर हे असे होते संत सेना महाराज आणि त्यांचाच अभंग आज आपण इकडे अभ्यासणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकात हा अभंग दिलेला आहे. मी तुमच्यासाठी तो अभंग पूर्ण वाचणार आहे आणि मग अभंगामध्ये संत सेना महाराजांना काय म्हणायचं आहे ते आपण नक्की पाहूया. तर ही अशी एक छोटीशी कथा होती संत सेना महाराजांबद्दल आणि त्यांच्याबद्दल असलेली ही माहिती मी तुमच्याबरोबर सांगितलेली आहे. असे बरेच संत आणि त्यांची कामगिरी तुम्ही नक्कीच पहा. आणि ह्याच बरोबर संत सेना महाराजांबरोबर अनेक असे संत होऊन गेले ज्यांनी या लोकांना एक भक्ती मार्ग, भक्ती रस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग जाऊया. आपण आज आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या संतवाणी मधल्या या भागात संत सेना महाराज यांचा अभंग आपण पाहणार आहोत. आज सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतास, जीवा सुख झाले माझे माहेर भेटले, अवघा निरसला क्षीण देखता संत चरण, आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. मी जास्तीत जास्त संत सेना महाराजांचं चित्र तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण छायाचित्रातनच आपल्याला त्यांची माहिती आणि त्यांची महती आपण समजून घेऊ शकतो. कारण प्रत्यक्षात त्यांना आपण या अभंगाच्या मार्फत आणि या छायाचित्रांच्या मार्फतच आपण समजू शकतो.
तर संत सेना महाराजांचा हा अभंग जो तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे, तो मी तुमच्यासाठी वाचलेला आहे. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी तो वाचणारच आहे. परंतु संत सेना महाराज किती भक्तीमध्ये लीन झालेले आहेत पहा. ते काय म्हणतायत, आज सोनियाचा दिवस, दृष्टी देखिले संतास, जीवा सुख झाले माझे माहेर भेटले, अवघा निरसला क्षीण देखता संत चरण, आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. आता ते सेना म्हणे म्हणतात ना, ते प्रत्येकाच्या अभंगाचं एक हेच असतं की ज्यांच्या त्यांच्या अभंगामध्ये खाली अशा प्रकारे नामा म्हणे, तुका म्हणे असं म्हटलेलं जातं की तो अभंग जो आहे तुकाराम महाराजांचा आहे, नामदेव महाराजांचा आहे. अशा प्रकारे ते सेना म्हणजे सेना महाराजांचा अभंग आहे असं ते नमूद केलेलं असतं. चला तर मग आपण संत सेना महाराज त्यांच्या अभंगातून काय म्हणू इच्छितात, त्यांना काय सुचवायचं आहे किंवा त्यांना काय म्हणायचं आहे ते आपण सविस्तरपणे समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, हे अभंग जे आहेत एक लक्षात घ्या, संतांचे जे आहेत ना, ह्या काव्यरचना ज्या आहेत ना, ह्या अभंग म्हणून ओळखल्या जातात. हे लक्षात घ्या, कारण तुम्हाला असे अभंग इयत्ता 9वी मध्ये इयत्ता 10वी मध्ये सुद्धा अभ्यासायचे आहेतच. त्यामुळे अभंग संतांची जी काव्यरचना जी आहे ना, ह्याला अभंग असं संबोधलं जातं. ओके, त्यामुळे ते लक्षात घेऊन आपण पुढे चालूया. चला आपण संत सेना महाराज आपल्या अभंगातून आपल्याला काय सांगू इच्छितात, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण सविस्तरपणे पाहूया. अभंग वाचतानाच मी तुम्हाला त्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. कदाचित तुम्हाला अभंग वाचल्यानंतर सुद्धा थोडंफार का नाही होईना समजलं तर असेलच, पण ते जरा सविस्तरपणे समजून पाहूया. आपण भावार्थ पाहूया. एक 2-2 ओळीचा जो आहे आपण भावार्थ आता पाहणार आहोत. आजी सोनियाचा दिवस, दृष्टी देखिले संतास. संत सेना महाराज काय म्हणतात की संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोन्यासारखा झाला आहे. आणि असं वर्णन त्यांनी केलेलं आहे कशाने, तर त्यांच्या दर्शनाने त्यांना अपार आनंद झालेला आहे. कशामुळे, तर संतांच्या दर्शनामुळे. म्हणजे संत सेना महाराज काय सांगतात की संत जे आहेत हे जेव्हा आपल्या सामान्य माणसांच्या सानिध्यात येतात, तो दिवस जो असतो ना, तो सोन्याचा असतो. कारण त्यावेळेला आपल्याला एक अपार आनंद जो आहे हा मिळत असतो. आणि ह्या आनंदातूनच आपण आपलं सुख जे आहे हे दाखवत असतो. आणि हे सुख आपल्याला कधी लाभते, जेव्हा हे संत शिरोमणी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या सानिध्यात येतात, किंवा आपण सारखी सामान्य माणसं या संतांच्या सानिध्यामध्ये जेव्हा असतो, त्यावेळेला आपल्याला जे सुख लाभते, जे आनंद लाभतो, तो अवर्णनीय असतो, अविस्मरणीय असतो. ओके, आणि म्हणूनच संत सेना महाराजांनी ते सांगितलंय की मला आज संतांचं दर्शन झालेलं आहे. मी एक सामान्य माणूस आहे आणि ह्या सामान्य माणसाला संतांचं दर्शन झालेलं आहे, आणि त्यामुळे माझा दिवस कसा आहे, तो सोन्यासारखा आहे, उजळलेला आहे. जसं सोनं मौल्यवान आहे, ओके, तसा माझा दिवस सुद्धा अगदी उजळून आलेला आहे. सोनं किंवा द्रव्य पाहिल्यानंतर, द्रव्य म्हणजे मी लिक्विड म्हणत नाहीये, द्रव्य म्हणजे काय, तर पैसा, धन जसं पाहिल्यानंतर एखाद्याला आनंद होतो, अपार आनंद, त्याचप्रमाणे आज मला झालेला आहे, कारण आज मला संतांचं दर्शन झालेलं आहे. आणि त्या संतांच्या दर्शनाने माझा दिवस कसा झालेला आहे, तर ते पैसा धन मिळाल्यानंतर किंवा सोनं नाणं मिळाल्यानंतर ज्या प्रकारे दिवस आपला आनंदी आणि हे होतो, आनंद द्विगुणित होतो, तसाच आज माझा आनंद द्विगुणित झालेला आहे. मला अपार आनंद झालेला आहे. चला जाऊया पुढे. जीवा सुख झाले माझे माहेर भेटले. काय सांगितलेलं आहे त्यांनी, की सासरी गेलेल्या मुलीला जेव्हा माहेरी आनंद होतो. बघा, एखादी मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा ती काय वाट पाहत असेल, आपल्याला कधी माहेरी जायला मिळते, आपल्या आई वडिलांना कधी भेटायला मिळते. आणि माहेरची माणसं पाहून ती अत्यंत प्रसन्न होते. तसेच सेना महाराजांना झालेलं आहे, कधी संतांना पाहून झालेलं आहे. जणू माहेरची माणसं भेटल्यानंतर जणू आपले माहेरच आपल्याला भेटलेले आहे असे त्यांना वाटत आहे, आणि तितकाच आनंद त्यांना झालेला आहे.
एखादी लग्न झालेली स्त्री, नवरी जेव्हा आपलं माहेर सोडून सासरी निघते आणि ती सासरीच होऊन राहते. बघा, पूर्वीच्या काळी आजकालसारखे फोन वगैरे काही नव्हते. जेव्हा एखादा माहेरचा माणूस त्या मुलीच्या घरी जायचा आणि तिला बोलावणं करून तो तिच्या माहेरी घेऊन यायचा, तेव्हाच त्या मुलीला माहेरी यायला मिळायचं. तोपर्यंत माहेरी जाणं वर्ज्य असायचं तिला. कसं जाणार? कारण एक तर म्हणजे दळणवळणाची साधनं खूप कमी होती. दळणवळणाची साधनं म्हणजे आतासारखी ऑटो रिक्षा वगैरे, कार, सायकल, बाईक वगैरे असं पूर्वी काहीही नव्हतं. बरोबर. एखाद्या घरी जायचं असेल कोणाच्या लांब दूर गावामध्ये, तर बैलगाडी शिवाय पर्याय नव्हता, नाही तर चालत जायचं. ह्याच्याशिवाय काही पर्याय नसायचा. मग ही जी एखादी मुलगी लग्न होऊन जेव्हा दुसऱ्या गावी जाते, तेव्हा तिच्या माहेरचं म्हणजे आईकडचं तिला सगळे परकेच होऊन जातात. काही वेळा वर्षोनवर्षे तिला आपल्या माहेरी यायला मिळत नाही. कारण सासरी म्हणजे तिला तेवढंच काम असतं, कारण सासर हे तिचं घर असतं. बरोबर. आणि मग त्यावेळेला तिला तिथे राहणं गरजेचं असतं आणि म्हणून तिला माहेरी यायला मिळत नाही. मग अशा वेळी ज्या वेळेला तिला माहेरची कोणी माणसं भेटली तर तिला जो आनंद होतो, आणि आपल्या आई वडिलांबद्दल, आपल्या गावातल्या लहानाची मोठी ज्या गावामध्ये झालेली असती ती स्त्री, त्यावेळेला तिकडची लोक जेव्हा आपल्याला भेटतात, तिकडची लोक आपल्याला जेव्हा आपुलकीने चौकशी करतात, तो आनंद जेव्हा त्या मुलीला होतो, तोच आनंद आज सेना महाराजांना झालेला आहे. का? तर त्यांना संतांना पाहून हा आनंद झालेला आहे. कारण संत हे त्यांच्या माहेरचेच आहेत. ही माहेरचीच माणसं आहेत आणि माहेरची माणसं ज्याप्रमाणे आपुलकीने आपली चौकशी करतात, आपुलकीने आपल्या सोबत वागतात, आपली चौकशी करून आपल्याला हवं नको, काही दुखलं खुपलं अगदी आपुलकीने विचारतात, त्याप्रमाणे ह्या संतांच्या संगतीने सेना महाराजांना झालेलं आहे. कारण जणू हे संत म्हणजे आपल्या माहेरचीच माणसं आहेत आणि ती भेटलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना अत्यानंद झालेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला नक्कीच हे समजत असेल. आपण पुढे जाऊया. अवघा निरसला क्षीण देखता संत चरण. काय झालेलं आहे तर संतांचं दर्शन घेऊन संसारातील सगळा थकवा, दुःख, काळजा निघून गेलेले आहेत. संतांच्या चरणाचे दर्शन झाल्यावर सगळा क्षीण जो आहे हा नाहीसा झालेला आहे, असे संत सेना महाराज म्हणतात. काय झालेलं आहे तर मला संतांचं सानिध्य लाभलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या शरीरामध्ये जो काही थकवा आहे, मला जे दुःख झालेलं आहे, मला जी काळजी लागलेली, हुरहुर लागली होती की माझ्या संसाराचं पुढे कसं होईल, माझं पुढे कसं होईल, मला जे दुःख झालं होतं की मला एवढी गरिबी आहे, माझ्याकडे पैसा अडका नाही आहे, माझा संसार कसा चालायचा, अख्खा दिवस पूर्ण दिवस मी संपूर्ण काम केलेलं आहे आणि मी थकलेले आहे, पण हे सर्व माझं नाहीसं झालेलं आहे. का? तर मला संतांच्या चरणाचं दर्शन झालेलं आहे आणि तो जो क्षीण जो आहे, तो जो थकवा जो आहे आणि ती जी उबग जी आली होती सर्वच, ही सर्व नाहीशी झालेली आहे. कारण मी संतांच्या सानिध्यात आहे आणि हे संत जे आहे, या संतांच्या दर्शनाने, त्यांच्या चरणाचे दर्शन झाल्यामुळे हे सर्व माझा जो क्षीण आहे, माझे दुःख जे आहेत, मला जी काळजी वाटत होती इतरांची, ही सर्व निघून गेलेली आहे, असं संत सेना महाराज म्हणतायत. आणि म्हणूनच संत सेना महाराज, मी तुम्हाला इथे खास करून विठ्ठलाचं चित्र जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल हे अतूट नातं आहे आणि ह्या अतूट अशा नात्यामध्ये विठ्ठलाला कसं विसरून चालेल. मग विठ्ठल भगवंत हा प्रत्यक्ष या प्रत्येक भक्तासाठी धावून येत असे. प्रत्येक भक्ताच्या हाकेला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाचं दुःख निरसन करण्याचं काम या श्री विठ्ठलाने केलेलं आहे. आणि म्हणून आज तर अजूनही वारकरी संप्रदाय प्रत्येक आषाढी एकादशीला, त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला विठ्ठलाची यात्रा भरते पंढरपूरला, तुम्हाला माहिती आहे. ओके. त्याचबरोबर आषाढ महिना, कार्तिक महिना या
आषाढी आणि कार्तिकी महिन्यात एकादशीला विठ्ठलाची यात्रेच्या वेळेला अजूनही वारकरी संप्रदाय चालत पंढरपुरात जातात आणि म्हणजे दिंडी म्हणतो आपण त्याला, ते दिंडी घेऊन ते पंढरपुरात जातात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात. तर अशा प्रकारे ही वारकरी संप्रदायाची दिंडीला जाणं आणि ती वारीला जाणं, वारी म्हणतात त्याला, त्या वारीला जाणं, त्या वारीमध्ये अजूनही वारकरी संप्रदाय अजूनही जातात. आणि त्याचबरोबर ह्याच्या मागे काय उद्देश आहे? काय तर फक्त देवभक्ती, देवाबद्दल असलेलं अतूट असं प्रेम, आणि त्याचबरोबर माणसातला देव जो आहे हा प्रत्येकाने पाहावा आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, अशा प्रकारचं आपण माणसाने माणसाशी असलेलं नातं जपणं गरजेचं आहे. हाच संदेश इथून संत जे आहेत हे आपल्याला देत असतात. आणि म्हणूनच संत सेना महाराज काय सांगतात की संतांच्या सानिध्यात राहा. त्यामुळे तुमचं काय होणार, तुमचं मन जे आहे हे कलुषित होणार नाही, तुमच्या मनात चांगले विचार येणार, तुमचं मन जे आहे हे प्रसन्न राहणार आहे. कारण फक्त संत काय करतायत, आपल्या मनामध्ये भक्तिरस भरत असतात, भक्ती मार्गाला आपल्याला नेत असतात. आणि ह्या भक्ती मार्गाने आपण काय होतो, तर आपलं मन जे आहे हे शुद्ध होतं, प्रसन्न होतं. ओके. आणि म्हणूनच आपण हा भक्ती मार्ग जो आहे हा अवलंबला पाहिजे. चला अजून संत सेना महाराज पुढे काय म्हणतात ते पाहूया. आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे आले घरा. आता सेना महाराज काय म्हणतायत की दिवाळी आणि दसरा हे आनंदाचे सण. तुम्ही मग काय म्हणाल की सगळ्या सण जे आहेत आपण नेहमी साजरे करत असतो, पण दिवाळी आणि दसऱ्याला जे महत्त्व आहे ते इतर सणांना त्या मानाने आपण कमी देतो. दिवाळी तर सणांचा राजाच म्हणतो आपण, आणि दसरा हे सुद्धा आनंदाचे सण जे आहेत हे आहेत. आणि त्यावेळेला कशाचीच कमतरता नसते, सर्वत्र आनंदी आनंद असतात, सगळं वातावरणच प्रसन्न आणि उत्साहाचे असते. तेव्हा जेव्हा संत माझ्या घरी येतात ना, तेव्हा सुद्धा माझ्या घरी जणू दिवाळी आणि दसराच असतो. मला अपार सुख मिळते, सर्वत्र चैतन्य पसरते, असे संत सेना महाराज म्हणतात. की ज्या वेळेला दिवाळी आणि दसरा असा सण आपल्या घरी जेव्हा असतो, त्यावेळेला एक प्रसन्न वेगळा वातावरण असतो. म्हणजे आपण नवीन कपडे परिधान करून दिवाळीच्या वेळेला जेव्हा दिवे बाहेर लावतो, रांगोळी काढतो, आतषबाजी पाहतो, दिव्याची रोषणाई करतो, आणि त्यावेळेला जो आनंद असतो प्रत्येकाच्या मनामध्ये आणि उल्हास असतो, हा उल्हास माझ्या घरी कधी असतो, जेव्हा हे संत माझ्या घरी येतात. आणि त्यावेळेला माझ्या घरी जणू दिवाळी आणि दसराच असतो. मला अपार सुख लाभते, सर्वत्र चैतन्य पसरते, जेव्हा हे संत माझ्या घरी येतात. आणि असं सेना महाराज म्हणतायत की हे संत जेव्हा माझ्या घरी येतात ना, त्यावेळेला मला मात्र खरोखर खूप आनंद होत असतो. का नाही हो? कारण संत आपल्या घरी येणं, एखाद्या सामान्य माणसाच्या घरी एखादा संत येणं हे एक खूप महत्वाचं असं संत सेना महाराज मानतायत. आणि हे संत म्हणजे काय, तर साक्षात देवाचं रूप असं ते म्हणतायत. आणि ते फक्त आपल्याला चांगला मार्ग, भक्ती मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतायत. स्वतःही त्या भक्तीमध्ये लीन झालेले असतात आणि स्वतःही त्या भक्तिरसामध्ये न्हावून निघालेले असतात. आणि त्या भक्तिरसातनं आपल्यालाही ते बोध देत असतात संत. आणि म्हणूनच आपणही त्या भक्तिरसात असेच न्हावून निघून जातो. आणि कारण हा बोध जो आहे हे संत जे आहेत आपल्याला देत असतात. आणि म्हणून हे संत जेव्हा माझ्या घरी येतात, त्यावेळेला माझ्या घरी सुद्धा अगदी दिवाळी आणि दसऱ्याला जे चैतन्य, आनंद, उत्साह असतो, तो उत्साह मला त्यावेळेला सुद्धा बघायला मिळतो. आणि मलाही तेवढाच आनंद होतो जेव्हा हे संत माझ्या घरी येतात. आय होप तुम्हाला ही कविता छान प्रकारे, कविता म्हणजे अभंग, पुन्हा एकदा मी सुद्धा तुम्हाला सांगते की संत नी लिहिलेल्या ज्या काव्यरचना आहेत ह्या अभंग म्हणून ओळखल्या जातात. तर हा होता संत सेना महाराज ह्यांचा अभंग. आता आपण पुढच्या भागात पुढचा अभंग जो आ भाग आहे तो आपण
पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा जो अभंग दिलेला आहे तो नीट व्यवस्थित वाचायचा आहे. मी अर्थ दिलेला आहे तो नीट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. माझी जर घाई होत असेल, काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील, तर पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि त्यातून तुम्ही तो समजून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अर्थ जर तुम्हाला भावार्थ जर तुम्हाला व्यवस्थित समजला नसेल, तर तुमच्या वर्कबुकमध्ये हा भावार्थ दिलेला आहे. तो एकदा वाचून घ्या. तरीही तुम्हाला नाही समजला तर हा व्हिडिओ पुन्हा पहा. तुम्हाला नक्कीच ते समजेल अशी मला खात्री आहे. चला तर मग भेटूया आपण पुढच्या भागात, पुढच्या या अभंगासह संतवाणीच्या. तोपर्यंत आपण विठ्ठल रखुमाईचा हे एक सुंदर असं चित्र पाहून धन्यवाद सांगायचा आहे, जेणेकरून या विठ्ठल रखुमाईच्या चरणी जसा वारकरी संप्रदायातला प्रत्येक वारकरी नतमस्तक होतो, तसंही आपणही या विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होऊया आणि ह्यांना आपण अगदी आवर्जून अशी विनंती करूया की हे देवा, आमच्यावर आलेलं सगळं संकट तू सुद्धा असंच निरसून ने आणि आम्हाला सुखी आणि समाधानी तू ठेवतोच आहेस आणि असंच ठेवत राहा, अशी आपण नक्कीच यांच्या चरणी प्रार्थना करूया. तर श्री विठ्ठलाला साक्षी म्हणून आता आपण धन्यवाद घेऊया. भेटूया पुढच्या भागात पुढच्या अभंगासह. तोपर्यंत पुन्हा एकदा तुमच्या पाठ्यपुस्तकातला अभंग वाचा, अभ्यासा आणि तुमच्या वर्कबुक मधले प्रश्न उत्तर मात्र सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.